आता पुढच्या चर्चेसाठी पुन्हा एकदा जाणारे प्रसाद सरांकडे. प्रसाद सर, नमस्कार. या चर्चेमध्ये आपल्यासोबत एक विशेष पाहुणे जोडले गेलेले आहेत आणि ते थेट कलकत्त्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोलकात्यामध्ये या क्षणाला आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड. प्रसादजी, स्वागत आपलं. आपण या चर्चेच्या निमित्तानं या सगळ्या विश्लेषणाच्या साठी उपलब्ध आहात. काय कारणानिमित्तानं तुम्हाला वाटतंय भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे? नाही, प्रथमतः तर मी थोडंसं स्पष्ट करतो की मी मुंबईत माझ्या कार्यालयात आहे. अच्छा. मी कलकत्त्यात आता नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की हा विजय जो आहे, हा विजय हा प्रचंड बहुमताचा जो विजय आहे, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचा जो प्रभाव या देशावर पडला आहे त्याचा हा विजय आहे. माननीय देशाचे गृहमंत्री आणि राष्ट्रीय नेते अमित शाह यांच्या राजनीतिक जे समीकरण किंबहुना जे राजनीतिक त्यांनी जी हिम्मत, ताकद आणि जी यंत्रणा आखली किंबहुना जे आराखडे बनवले त्याचा हा विजय आहे. त्यांच्या चाणक्य नीतीचा हा विजय आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक प्रदेशातील कार्यकर्ते संघर्षाने लढत राहिले. आपण पश्चिम बंगालचा विषय घेतला तर आपण पाहिलं असेल की संपादकजी सातत्याने 25-30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तिथे संघर्ष करत होता. हातात झेंडा घेतला तरी मारायचं. अनेक लोकांची बलिदानं गेली, अनेक लोकांना मारले गेले. त्याच्यामध्ये कार्यकर्ता आज जो एकजुटीने बाहेर आला, विकासाचा मुद्दा घेऊन बाहेर आला, महिला बाहेर आल्या आणि न भूतो न भविष्यतो देशामध्ये एवढ्या टक्क्याचं जे मतदान आज पश्चिम बंगालमध्ये 92-93% जे झालं त्याचा परिणाम हा आज आपल्याला निकालातून दिसतो. आणि मला वाटतं की पूर्णपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पूर्णपणे विश्वासाने हा विजय आम्ही संपादित केला, याचा मला आनंद आहे. बिलकुल प्रसादजी, आपण या निमित्तानं बंगालच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून होतात आणि बंगालला जाणार होतात. या माहितीच्या आधारे मी सुरुवातीला त्या संदर्भातलं वक्तव्य केलं. आता आपण मुंबईतून या निकालाचं विश्लेषण करत आहात. मला सांगा, नक्की तुमच्या आत्ताच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रचना काय लागली होती ज्यामुळे इतकं मोठं बहुमत, इतकं मोठं जनसमर्थन प्राप्त होऊ शकलं? नाही, ज्या पद्धतीमध्ये मी मागे देखील अनेक चॅनलवरती सांगतो आणि प्रत्येक वेळेला माझ्या कुठल्याही संवादामध्ये मी सांगतो की भारतीय जनता पार्टी ही 24/7/365/5 याच्यामध्ये आम्ही काम करतो. म्हणजे आम्ही एकही दिवस असं नसतं की आज निवडणुका आहेत, निवडणुका संपल्या की घरी बसायचं. निवडणुका संपला की दुसरा विषय चालू होतो, जनकल्याणाचा विषय चालू होतो, जनसेवेचा विषय चालू होतो, कार्यकर्त्यांच्या सक्षमतेचा विषय चालू होतो. कार्यकर्ता बूथपर्यंत जातोय की नाही, बूथपर्यंत त्याची रचना जाते की नाही, मन की बातचा कार्यक्रम असेल, छोटे मोठे केंद्राचे राज्याचे कार्यक्रम असतील, हे जनतेपर्यंत पोहोचवणं, थोर पुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, त्यांचे कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथ्या लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि त्याबरोबर त्यांचा इतिहास देखील घेऊन जाणं. त्यामुळे फक्त फेसबुकवरती बॅनर टाकून आम्ही कार्यकर्ते गप्प बसत नाही, तर सातत्याने ही प्रक्रिया जी सुरू राहते, ज्याला राज्याचं नेतृत्व, केंद्राचं नेतृत्व बळ देत राहतात, काही केंद्रातून राज्यातून सातत्याने त्याच्या बैठका होत राहतात, त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मनोबल, आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं जातं, कार्यकर्त्यांना त्यामध्ये सक्रियतेने उतरवलं गेलं जातं. ह्या सगळ्याची परिपाक म्हणजे हा विजय आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधानांची स्वच्छ प्रतिमा, त्या पद्धतीमध्ये देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली भारताची प्रतिमा सुधारण्याचं काम आणि अनेक विषय या माध्यमातून सातत्याने आम्ही करत असतो, त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. आणि त्या अभिमानाच्या याच्यातून आज मी तमाम कार्यकर्त्याच्या, देशातील तमाम कार्यकर्त्यात आणि खास करून या 5 राज्यातील निवडणुका ज्या चालू आहेत, ज्यामध्ये मग पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल, केरला असेल, तामिळनाडू असेल. आज आपण बघितलं असेल की तामिळनाडू आणि केरळामध्ये जरी आम्हाला यश नसेल मिळालं तरी आम्हाला मिळालेल्या मताची टक्केवारी निश्चितपणे वाढलेली आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये देखील आम्ही कार्यकर्ते संघर्षाने काम करतो आणि येणाऱ्या भविष्यात आपल्याला तिथे देखील भारतीय जनता पार्टी एक दिवस भगवा झेंडा फडकवताना आपल्याला दिसेल. हा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण करणारे जर कोण असतील तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि केंद्रीय नेतृत्व, तसंच राज्यातलं नेतृत्व, याचा आम्हाला अभिमान आहे. प्रसादजी, थोड्या वेळापूर्वी हा मुद्दा इथे चर्चेमध्ये आला होता की बांगलादेशी घुसखोर यांचं आता काय होणार. याच निमित्तानं विश्लेषण होत असताना असं सुद्धा समोर आलं की ज्या पद्धतीनं मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं त्या पद्धतीमध्ये फारसे बांगलादेशी घुसखोर काढलेच गेले नाहीत, कारण ते तसे काही सापडलेच नाहीत. मग आता
जर समजा पश्चिम बंगालमध्ये तुमचं सरकार आलं तर काय बदलणार आहे? नाही, निश्चितपणे मी तुम्हाला सांगू का, मागे एका चॅनलवरची आत्ताच अर्ध्या तासापूर्वी एका चॅनलवर बोलत असताना एका काँग्रेसी नेत्यांनी सांगितलं की बॉर्डर फोर्स तुमच्याकडे होती, मग तुम्ही अशा त्याचा उपयोग का नाही केला? अरे, बॉर्डर फोर्स जरी आमच्याकडे असली तरी सातत्याने त्याला राज्याचा देखील सहभाग लागतो. जर राज्यांनी सहभाग नाही केला तर केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय बॉर्डर फोर्स असेल किंवा इतर फोर्सेस असतील, या कशा पद्धतीत काम करतील? आपण टीव्हीवर सातत्याने पाहिलं, ममता बॅनर्जींनी ज्या पद्धतीमध्ये निवडणूक कार्यालयात गेल्या, अनेक ठिकाणी त्या गेल्या, मुख्यमंत्री म्हणून त्या ज्या पद्धतीत त्यांनी भांडणं केली, जी बॉर्डरची जी वॉल होती ती अनेक वर्ष सरकारने पैसे दिल्यानंतर पण बांधली गेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. बघा, SIRच्या माध्यमातून निश्चितपणे या देशामध्ये 6 ते 7 कोटी खोट्या मतांचा जो बोलबाला होत होता, ज्या बोलबाल्यावरती हे लोक निवडून येत होते. आपण महाराष्ट्रात बघितलं असेल, मालेगाव सारख्या लोकसभा मतदारसंघात 94,000चा लीड असताना ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका मालेगाव विधानसभेमध्ये 1,02,000चा लीड झाला आणि 98,000 मतं ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. मग हे पोलरायझेशन नाही तर काय? हे डुप्लिकेट मतदान नाही तर काय? अशा पद्धतीमध्ये आज पश्चिम बंगालमध्ये 60-70 लाख मतं कमी झाली. या देशामध्ये जवळजवळ 6-7 कोटी मतदान कमी होत आहेत. हे कोण आहेत? हे घुसखोर बांगलादेशीच आहेत, हे रोहिंग्या आहेत. हे ज्या पद्धतीमध्ये काँग्रेसनी त्यांच्या राज्यात वसाहती बसवल्या, खोटी मतदानं केली, त्यांच्या गावाकडे मतदान वेगळं, इकडे मतदान वेगळं, अशा पद्धतीमध्ये जे राजकारण केलं गेलं त्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे आता या SIRच्या माध्यमातून स्वच्छ भारत, स्वच्छ मतदान यंत्रणा आणि स्वच्छ सरकार अशा पद्धतीतली यंत्रणा देण्याचं काम पश्चिम बंगालमध्ये आणि देशामध्ये केलं जाईल. माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल आणि अत्यंत आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की येणारा 2047 पर्यंत या देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला केसरिया लहरेगा या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. प्रसाद लाड, आपण ही एक अपेक्षा इथे व्यक्त केली की येत्या काळामध्ये अख्ख्या देशावर भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, पण त्याआधी जो तुम्ही मुद्दा मांडलात मी त्याकडे आपल्याला लक्ष वेधू इच्छितो, आपल्याला त्याकडे आणू इच्छितो की जेव्हा तुमचं सरकार यायचं असतं त्यावेळेला बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आणला जातो, पण तुमची सरकार आल्यानंतर बांगलादेशी घुसखोर हाकलले जात नाहीत. ना आता ते मुंबईतून हाकलले जात आहेत, ना महाराष्ट्रातून हाकलले जात आहेत, ना ते इतर कुठून हाकलले जाण्याची आकडेवारी येते. आणि आकडेवारी तर असं सांगते प्रसादजी की यापेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर हे काँग्रेसच्या कार्यकाळात हाकलले गेलेले आहेत. नाही, आपण हे चुकीचं म्हणताय. काँग्रेसच्या काळात हकलले गेले नाहीत, तर काँग्रेसच्या काळात ते बसवले गेले. मी तुम्हाला सांगतो की आजही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये बांगलादेशी लोकांना हकलण्याचं काम चालू आहे. मी ज्या मतदारसंघात नेतृत्व करतो त्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये सायन कोळीवाडा असेल, अँटॉपिल असेल, धारावी असेल, मानखुर्द असेल, शिवाजीनगर असेल, आजही तिथे कारवाया चालू आहेत. 3 दिवसापूर्वी तिथे 40 लोकांची घरं तोडण्याचं काम झालं. हे घुसखोर आणले कोणी? कोणाच्या काळात आले? ह्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांच्याकडे पासपोर्ट्स आहेत, ते आता भारतीय झाल्यासारखे वागायला लागले. तुम्ही त्या लोकांना आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड दिले, घराची लाईट बिलं दिली, घरं दिली, आणि आता तुम्ही सांगतात की तुम्ही घुसखोर काढू शकत नाही. परंतु हम चुन चुन के निकालेंगे हे देखील तुम्हाला सांगतो. आमच्याकडे ज्या पद्धतीमध्ये या बांगलादेशी घुसखोरांचा, रोहिंग्यांचा ज्या पद्धतीमध्ये डेटा आहे, ज्या पद्धतीमध्ये सरकार काम करत आहे, ज्या पद्धतीमध्ये SIRच्या माध्यमातून हा डेटा येणार आहे, ह्या सगळ्या घुसखोरांना, या डुप्लिकेट मतदारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं आणि NDAचं सरकार करेल. महाराष्ट्रामध्ये आमचं देवाभाऊचं सरकार करेल आणि पश्चिम बंगालमध्ये आमचं जे काय भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या नेतृत्वाखाली काम करेल तो तिथे हिंदुत्वाचा प्रचार करून या बांगलादेशी रोहिंग्यांना हाकलवण्याचं काम केल्याशिवाय गप्प बसणार नाही. विकासाची राजनीती करेल. आपण आसाममध्ये बघा ना, आसाममध्ये एवढे वर्ष यांचा बोलबाला होता. भारतीय जनता पार्टीची सरकार आजपासून 10 वर्षापूर्वी आली, त्यानंतर हेमंतदादा आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीत बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचं काम केलं, यांचं पोलरायझेशन खतम करण्याचं ज्या पद्धतीत काम केलं, ज्या पद्धतीमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्याचं काम केलं, आज आसाममध्ये 3ऱ्यांदा लोकांनी आम्हाला निवडून दिलं. हिंदू मतदार हा थोडासा घाबरतो, परंतु पश्चिम बंगालमध्ये माननीय अमित शहाजी गेल्यानंतर ज्या पद्धतीमध्ये त्यांनी आत्मविश्वास वाढवला, पंतप्रधानांच्या सभेमधनं ज्या पद्धतीत आत्मविश्वास वाढला, माननीय गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीमध्ये आत्मविश्वास वाढवला, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलं गेलं, त्यानंतर आज मतदार बाहेर पडला.
92-95 वर्षाच्या महिलांपासून तरुण युवकांपर्यंत म्हणजे झॅन्झी वोटरपर्यंत हे भारतीय जनता पार्टीसाठी बाहेर पडले. आणि त्यानंतर आज जे 92-93% न भूतो न भविष्यतो जे मतदान झालं ते मतदान हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वावरती, त्यांचा मोदीजींचा सक्षम नेतृत्वाचा प्रभावासाठी हे मतदान झालं, हे मी तुम्हाला फार ठामपणे सांगू इच्छितो. प्रसादजी, आपण जो मुद्दे आपण जे मांडता आहात त्या अनुषंगाने मग आता माझा एक पुढचा मुद्दा आहे तो ममता बॅनर्जींच्या संदर्भातला आहे. ममता बॅनर्जी या आता विरोधकांमध्ये आहेत आणि स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला विरोध करण्यासाठी त्या त्यांच्या एकूणच आक्रमक शैलीतून सक्रिय झाल्या तर त्याला देशपातळीवरून डाव्यांच्या माध्यमातल्या समर्थकांचंही पाठबळ लाभेल. अशा वेळेला तुम्ही त्याला उत्तर कामातून देणार का प्रचाराला उत्तर प्रचारातून देणार? नाही बघा, जिकडे कामातून उत्तर द्यायचं तिथे कामातून दिलं जाईल, प्रचारातून जिथे द्यायचं तिथे प्रचारातून दिलं जाईल. मला वाटतं की ममता बॅनर्जी ह्या पराभवानंतर पारपणे खचून गेलेल्या आहेत. ज्यामुळे ज्या पद्धतीमध्ये आजपासून 2001 मध्ये डाव्यांचा पराभव करून ममता बॅनर्जींना लोकांनी तिथे निवडून दिलं, त्यावेळेला देखील ममता बॅनर्जींना मी चुकत नसेल तर 184 जागा त्यावेळेला मिळाल्या होत्या. आजही भारतीय जनता पार्टीला जेव्हा निवडून देत असताना, ममता दिदीचं सरकार उखडून टाकत असताना आता आम्ही देखील 180 जागांच्या वर मला वाटतं लिडिंगमध्ये आहोत. त्यामुळे तिकडच्या जनतेने तो विचार केला, ज्या पद्धतीमध्ये डाव्यांनी तिकडचं इंडस्ट्रियलायझेशन खतम केलं, ज्या कलकत्ताला एकेकाळी मुंबईपेक्षा व्यापारामधली अतिशय महत्त्वाचं शहर मानलं जात होतं, त्या डाव्यांनी ते संपवण्याचं काम केलं. त्यावेळेला जनतेने तिकडे ममता बॅनर्जीकडे पाहून ममता बॅनर्जी विकासाचं उद्दिष्ट आणेल, ममता बॅनर्जी तिथे व्यवसाय आणेल, नोकरी आणेल, रोजगार आणेल ह्या भावनेने दिलं. त्या ममता बॅनर्जींनी देखील डाव्यांच्या पायावर पाय ठेवून तिकडच्या जनतेला गरीब ठेवण्याचं काम केलं, विकासाची नदी वाहू दिली नाही. आज भारतीय जनता पार्टीकडे तिकडची जनता विकासाच्या दृष्टीने पाहते, नवीन इंडस्ट्रीज येतील, तिथे नवीन IT हब्स येतील, डेव्हलपमेंट होईल आणि तो ज्या भागामध्ये नक्षलवाद आहे तो नक्षलवाद संपवला जाईल आणि शहरी नक्षलवाद देखील संपवून पश्चिम बंगालचा विकास पूर्वीसारखा, म्हणजे ब्रिटिश ज्या वेळेला देशामध्ये आले ते पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये गेले, कोलकात्यामध्ये गेले आणि त्यावेळेला टाटांपासून अनेक लोकांनी तिथे उद्योग स्थापित केले. हिंदुस्तान मोटर सारख्या कंपन्या तिथे होत्या, टाटा स्टील सारख्या कंपन्या तिथे होत्या, अनेक उद्योग तिकडे होते. ते उद्योग का संपले? तर या 50 वर्षाच्या कारकिर्दीत ज्योती बसू आणि ममता बॅनर्जींनी ह्यांना संपवण्याचं काम केलं. आज जनता फार उम्मीदीने आणि विश्वासाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाकडे पाहून, अमित शहाच्या नेतृत्वाकडे पाहून येणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्र्याचा चेहरा हा विकासाचा चेहरा असेल, हा चेहरा आत्मविश्वास वाढवणारा चेहरा असेल, हा चेहरा हिंदुत्वाची लाट निर्माण करणारा चेहरा असेल आणि निश्चितपणे विकासाबरोबर हिंदुत्व घेऊन जाणारा चेहरा निश्चितपणे पश्चिम बंगालला आमच्याकडून मिळेल याची मला खात्री आहे. आणि ज्यामुळे आम्ही सारखं म्हणतो की ज्या पद्धतीतला हा विजय आहे, हा विजय एक मुख्य पर्याय म्हणून जनतेला दिसेल आणि या देशामध्ये नवीन पर्याय जो निर्माण 2014 मध्ये मोदीजींचा झाला त्याला आत्मविश्वासाने जनतेने एक्सेप्ट केलं, जनतेने मान्य केलं, म्हणून हा पुढचा विजय आम्हाला सातत्याने दिसतोय. ठीक आहे, मला एक सांगा, आत्ताच्या घडीला एक अंदाज असा साधारणपणे समोर येतोय की 194 जागांवर भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधला हा आकडा कितीपर्यंत वाढू शकतो आणि एक 92 पर्यंत आत्ताच्या घडीला असलेली तृणमूल आणखी किती घसरू शकते, एक अंदाज आहे का आपल्याला? नाही, आम्हाला अंदाजावरती राजकारण करणं संपादकजी योग्य नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे, ज्या पद्धतीमध्ये मतदानाचा कल दिसतोय, मला वाटतं की 200 जागा जर पार केल्या तर आश्चर्य वाटायला नको. परंतु हे आत्मविश्वासाने बोलत नाही तर एक आनंदाच्या ओघात हे मी बोलतोय. परंतु निश्चितपणे 184ची जे 2001 मध्ये ममता दिदींनी जो रेकॉर्ड तोडला होता त्यापेक्षा निश्चित जास्त जागा या भारतीय जनता पार्टी जिंकेल याचा मला आत्मविश्वास आहे. प्रसाद लाडजी, याच निमित्तानं एक मुद्दा आता आव्हानात्मक आहे, तो म्हणजे असा की ममता बॅनर्जी यांच्या गेल्या विजयाच्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा उन्माद दिसलेला होता. आता पराभवानंतर परत जर तो दिसला तर तिथे सर्वसामान्य बंगाली माणसाचं संरक्षण कोण करणार? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि NDA करणार, देशाचे पंतप्रधान करणार,
देशाचे गृहमंत्री करणार आणि ज्यांना मुख्यमंत्री म्हणून ते निवडणार ते मुख्यमंत्री तिकडच्या जनतेची 100% संरक्षण करणार. कारण या देशाच्या नागरिकाचं संरक्षण करणं हे भारतीय जनता पार्टीचं आणि आमचं सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदींचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते समजतो. त्यामुळे निश्चितपणे तिकडे कुठल्याही प्रकारचे दंगे होणार नाहीत, कुठल्याही प्रकारचा माज तिकडे खपवून घेतला जाणार नाही. जो माज दाखवेल त्याला त्या पद्धतीत उत्तर दिलं जाईल हे आम्हाला आत्मविश्वास आहे. निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या भविष्यात पश्चिम बंगाल एक वेगळं राज्य म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीमध्ये आसामकडे पूर्वी लोक जात असताना घाबरत होते तशा पद्धतीत आज आसाम एक सक्षम राज्य झालं. त्याच पद्धतीमध्ये पश्चिम बंगाल तुम्हाला दिसेल, ज्या पद्धतीमध्ये छत्तीसगड तुम्हाला दिसलं त्या पद्धतीमध्ये तुम्हाला पश्चिम बंगाल दिसेल. मला वाटतं की पश्चिम बंगालमध्ये विकासाची नदी व्हायला लागेल. इंडस्ट्रीज परत येतील, उद्योग परत येतील, व्यवसाय परत येतील, रोजगार परत येतील आणि तिकडच्या जनतेला ज्या स्वाभिमानी पश्चिम बंगालची बंगाली संस्कृती आहे त्या पश्चिम बंगालच्या बंगाली संस्कृतीचा मान उंचावेल अशा पद्धतीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमधलं नेतृत्व काम करेल याचा मला आत्मविश्वास आहे. एक गोष्ट आणखी विचारायची आहे आणि ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने आहे. प्रसादजी, माझे 2 छोटे छोटे प्रश्न आहेत, मला त्या निमित्तानं आपल्याकडून उत्तर हवं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसतं की सरकार बदलली जातात, मग भारतीय जनता पार्टी उत्तम आकडेवारी घेऊन सत्तेमध्ये येते, पण मग या सगळ्या घटनाक्रमाच्या साठी जो कोणी खरा चेहरा असतो तो मुख्यमंत्री बनत नाही. बंगालात असं होईल का? बंगालामध्ये जो जनतेसाठी इतके दिवस भाजपाचा चेहरा म्हणून लढलेला व्यक्ती आहे त्याला संधी मिळू शकते? बघा, भारतीय जनता पार्टी ही पिरामिड सारखी काम करते. एक शीर्षस्थ नेतृत्व आणि त्याच्या खाली असलेली कोर कमिटी, त्याच्या खाली असलेली राज्याची कमिटी आणि अत्यंत विचाराने, अत्यंत चाणक्य नीतीने, अत्यंत प्रभावीपणे एखादं नेतृत्व जर काम करत असेल तर त्याला पुढे आणण्याचं काम निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये केलं जातं. एक सर्वसामान्य बूथ प्रमुख देखील राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, सर्वसामान्य बूथचा कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो. हे जर कोणी दाखवलं असेल, घराणेशाही जर कोणी खतम केली असेल तर ती भारतीय जनता पार्टीने केली. त्याच्यामुळे हा संपूर्ण अधिकार हा केंद्रीय कोर कमिटीला आहे, ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान, गृहमंत्री राजनाथ सिंगजी, जे.पी. नड्डाजी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी आणि केंद्रीय कोर कमिटीमध्ये जे काही नेतृत्व आहे, देवेंद्रजी पण माझ्या मते त्या कोर कमिटीमध्ये आहे. हा जे नेतृत्व निर्णय घेतो तो निर्णय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्वांना मान्य असतो आणि ते नेतृत्व देत असताना त्याच्याशी देखील सल्लामसलत करून कशा पद्धतीत राज्याचा विकास करायचा आहे, कशा पद्धतीत पुढे राज्याला पुढे न्यायचं आहे याची देखील चर्चा केंद्रीय नेतृत्व करून त्यांना टास्क फोर्स दिला जातो. त्या टास्कच्या माध्यमातून ते काम करतात. त्यामुळे जे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मान्य करेल. परंतु निश्चितपणे आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना जाता जाता एकच सांगतो, जे कोण नेतृत्व ज्या ज्या राज्यामध्ये येईल ते विकासाच्या दृष्टीने एक चांगला माननीय मोदीजींचं स्वप्न, देशातलं स्वप्न राज्यात उतरवण्याच्या दृष्टीने काम करेल याचा मला आत्मविश्वास आहे. खूप खूप धन्यवाद प्रसादजी लाड, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. दरम्यान या एकूणच निकालांच्या प्रत्येक घडामोडीकडे आपलं लक्ष आहे. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय आणि लगेचच परत येतोय.